Hare
पाहे पांडुरंगा
नमोजाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्धमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काही जनेने बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरभावी। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन 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 पांडुरंगा कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण नमस्कारो आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महा कैलास राना शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुटे जाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेन शंभो मज कोण तारी। आमचे शंभू महादेव खूप भोळे खूप दयाळू प्रेमळ अशा वेळेला शंभू महादेव यांनाही वंदन करतो। आमचे ज्ञानोबा आहे आमचे तुकोबा आहे यांनाही वंदन करतो। याशिवाय या भागातील संत मंत मंडळी आपले शेणगिरी महाराज आमचे शेणगिरी महाराज यांना मी मनपूर्वक नमन करतो। याशिवाय या भागातील इतर संत मंत सत्पुरुष होऊन गेले आहेत त्यांनाही मी नमन करतो वंदन करतो। याशिवाय तुमचा भाग मला यासाठी आवडतो की तुमचा भाग आमच्यापेक्षाही पंढरपूरच्या जवळचा भाग आहे। म्हणून माझ्या पांडुरंग परमात्म्यावर माझा हा पिंड पोचलेला आहे। आता माझ्या विठ्ठल रुक्मिणी यांना
माळ घालताना खरंच माझे अष्टसात्विक भाव आले आणि मला रडायला आलं. ज्या माझा पांडुरंग परमात्मा ज्यांच्यावर मी आहे, ज्यांचं श्रद्धास्थान माझं आहे, त्या पांडुरंग परमात्मा वाट्यावरचं आपलं एक गाव असलेलं पाहायला वाटतं. आपल्या सर्वच गावकरी मंडळी यांनाही मी नमन करतो, वंदन करतो. याशिवाय असं एकही गाव शिल्लक नाहीये की ज्या गावात माझी बल बुद्धी उपासना आणि भक्ती कशी करावी याचं वास्तुपाठ देणारं आणि हे जे ज्ञान मंदिर आहे आमचे हनुमंतर आहे, आमच्या हनुमंतराने वंदन करतो. शरण शरण हनुमंता आमच्या हनुमंतराला मनपूर्वक वंदन करतो, नमन करतो. याशिवाय ज्या महात्म्याच्या आधारावर मी आहे असे माझे मारुतीराव महाराज दस्तापूरकर, ज्यांचं काल 1.5 महिन्यापूर्वीच पंढरपूर या ठिकाणी मोठा 25व्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर या ठिकाणी फार मोठा सप्ताह झाला होता. असे आमचे मारुतीराव महाराज सत्पुरुष, प्रत्यक्ष साक्षात देवाचे रूप असलेले मारुतीराव महाराज, आणि त्यांची प्रत्येक सेवा करायची मला संधी भेटली. अहो भाग्य. आमचे मारुतीराव महाराज यांना वंदन करतो. याशिवाय आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर, वेदांत खऱ्या अर्थानं आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचं खूप अनुभूती असणारे, त्यांना मी वंदन करतो. याशिवाय मोतीराम महाराज फळेकर यांना वंदन करतो. या सर्व माझ्या सत्पुरुष यांना पुन्हा श्रद्धा वंदन करतो. अखंड हरिनाम सप्ताह 16 घोडकी तालुका वाशी जिल्हा धाराशिव हा आपला अखंड हरिनाम सप्ताह 16. या अखंड हरिनाम सप्ताह 16मध्ये मज पामरास जी सेवा दिली आहे, मज भाग्य मी मानतो. उद्या आपली काल्याची कीर्तन सेवा आहे, काल्याच कीर्तन आहे आणि आज जागराची सेवा मिळते आहे. ते मध भाग्याचा भाग असलेला पाहायला भेटतं. आज आपण 7 दिवस जे काही सेवा केली आहे, 7 दिवस जे काही आपण नामस्मरण केलं आहे, आपल्या मनामनात कणाकणात आपल्या तनातनात जे काही रामकृष्ण आपण भिनले, रामकृष्ण भिनला आहे, याचा खऱ्या अर्थानं आज आपल्या पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा आजचा दिवस असल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून आज माझ्या तुकोबरायाचा 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आज आपण घेतलेला आहे. बहुतेक अभंग 4 चरणाचे असतात, थोडेफार 3 चरणाचे, काही तर मग 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 100 चरणाचे काही अभंग असतात. आजचा 3 चरणाचा अभंग माझे तुकोबरायांचा अभंग आणि प्रत्येक वारकऱ्याला आजचा अभंग पाठ असलेला. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य हा मागणी पर अभंग असलेला पाहिजे. आणि भजन संपल्यानंतर आपण ही मागणी शेवटी आपण मागणी करतो, मागणी पर अभंग मागणी करतो. त्या मागणी पर अभंग यातला अभंग असलेला पाहायला भेटतं. आणि तुकोबराय
तुकोबरा यांची एवढी भक्ती झाली, प्राधान्यक्रम भक्ती, रात्रंदिवस भक्ती, रामकृष्ण भजन करत राहिले, नामसंकीर्तन करत राहिले, भक्ती खूप 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 झाली. आणि मग पांडुरंग परमात्माला ते भक्तीचं ओझ सहन होण्यास झालं. पांडुरंग परमात्मा सांगितलं, देवा काय महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा, जेणेकरून उतराय होईल. तुमचं ओझ आहे ना ते इतकं भक्ती झालं, थोडंसं कमी काहीतरी मागा. देवानं सांगितलं, आमच्या तुकाराम सांगितलं, मला काहीच नको मागायचं. काय नाही काहीतरी मागा, जेणेकरून माझं तुम्हाला देण्याचा माझा हेतू इतकाच की माझं वजन हलकं झालं पाहिजे. काहीतरी मागा. म्हणजे काय मागायचं हे बघ, काही मागायची बुद्धी देऊ नको, हेच आम्हाला ते. काहीच मागायचं नको. मग काय मागणे ते का तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्वी हेच समज देई, आणि का दुसरे काही न लगे. तुका म्हणे आता ह्या संतांच्या चरणी मला लीन कर, ह्या संताशी एकरूप कर. ह्या संतांशी मला एकरूप दे. मला यांची सेवा करायची संधी भेटते, यांची संतांची सेवा करायची संधी भेटली तर अवभाग्य. आणि म्हणून मला दुसरं तिसरं काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. अशा प्रकारे संत संग देण्याचे मला एवढंच कार्य कर. अशा प्रकारचं भावात अभंगाचं अष्टाला पाहायला भेटतं. ठाला आपला हा अखंड हरणाचा सोहळा चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार असा. या अखंड हरणाचा सोहळ्यातील आजच्या आपल्या मागणीपर अभंगाच्या निमित्तानं आमचे आदरणीय जनार्दन महाराज देशमुख कर्म धर्म संयोगाने आम्ही आयुष्यात कधी भेटलो नाहीत, आम्हाला माहित नाही, काही संबंध नाही, काहीच नाही. कर्म धर्म संयोगानं एसटी मध्ये भेट झाली. आणि एसटी मध्ये भेट होऊन त्यांना वाटलं असेल 10-5 मिनिटं, थोडा कालावधी गेला असेल, वाटलं असेल महाराज बरं आहे काय की. तर त्यांच्या कृपा आशीर्वादानं ही सेवेची संधी मिळाली. त्यांच्या चरणी मी लीन होतो. आमचे गुरुलिंग महाराज देशमाने त्यांनी बार फोन केले, समजून सांगितलं, लोकेशन पाठवलं की महाराज कुठपर्यंत आले, कुठपर्यंत सांगा. त्यांच्या चरणी मी लीन होतो. आमचे मृदंगाचार्य महाराज काय नाव, अतुल महाराज राठोड. अच्छा, मृदंगाचार्य महाराज, गायराचार्य महाराज, लाखे महाराज आपले डोणगाव फाटा. आणि माऊली वारकरी शिक्षण संस्था. खरं तर मला आनंद यासाठी वाटला की माझे चिमुकले भेटले ना, तर मला बरं वाटलं की अरे माझे इथं कारण वारकरी संप्रदायाचे उद्याचे फार मोठे मोठे महात्मे आहेत. हे बघा, माऊली मला कोणाला हेवा करायचं नाही, कोणाला कमी जास्त लेखायचं नाही, पण माझ्या गौऱ्या गेल्या 50, 60, 80 आहेत ना, पण जे कोणी होतं गौऱ्या आपल्या गेल्यास माझ्या म्हणतो, मला तुमची काय बोलायचं नाही, माझ्या गौऱ्या गेल्या, माझ्यात फार परिवर्तन होणार नाही. पण हे बीज आहे, हे रोप आहे. ह्या रोपात इवलेसे रोप लावेल्याद्वारे तयाचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी असे आला. मला भाग्य वाटलं की माझं आयुष्य यांच्यातच गेलेलं आहे. आता शाळा करून आलो मी. मला समाधान वाटलं की माझे लेकर भेटले मला. ह्या लहान वारकऱ्यांच्या चरणी मी नमन वंदन व्यक्त करतो. सर्वच माझे ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई मुक्ताबाई महाराज म्हणजे माझ्या समोर येतं. मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. नाव माहीत नसल्यामुळे मी काही फारसं बोलणं मला कठीण जातं. सर्वांची क्षमा मागून, याशिवाय रामायण, आपलं रामायण चालू असतं. आता रामायणाबद्दल काय बोलावं, एक शब्द घेतला ते शब्द मला कमी पडतो बोलायला, वेळ पुरत नाही. अयोध्या या ठिकाणी जे रामाचं मूर्ती स्थापना झाली होती 3 वर्षापूर्वी, त्या अयोध्या या ठिकाणचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास महाराज ते माझे आहेत. त्यांची प्रत्यक्ष मला सेवा करायची संधी भेटली. हे अवभाग्य आहे माझं. त्यांचे हातपाय दाबणे, सेवा करणे, त्यांना पाणी देणे, जेवायला देणे, हे. आणि मला आता वाटतं की अरे
एवढे महात्माचे आपल्या चरणस्पर्शी भेटल्याची सेवा भेटली, यापेक्षा भाग्य काय? आमचे किशोरजी बास महाराज यांनाही वंदन करतो. रामायण चालू आहे. रामायणाचे सूचक राजाभाऊ महाराज सुकाळे, लक्ष्मण महाराज गोळवे, मोरे गुरुजी. कुठे मोरे गुरुजी आहेत का? बरं, हां, मोरे गुरुजी. याशिवाय वाचक महाराज बापूसाहेब महाराज कवडे, वसंत महाराज निरगुडे. आणि नाव बोलण्यात आठ थोडंफार माझ्याकडनं जमनी होणं चूक होऊ शकते, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सकाळचा आपला नाश्ता असणारे विश्वांबर लक्ष्मणराव देशमुख महाराज नाश्ता असणार, आणि सकाळचे पुन्हा माणिक महाराज लक्ष्मणराव देशमुख बहुतेक भाऊ असावे. याशिवाय संध्याकाळचा नाश्ता असणारे आमचे मदन छत्रगुण देशमुख महाराज, सर्वच महाराज मंडळी यांच्या चरणी मी नमन व्यक्त करतो. ठालावे ठालावे महाराज, माझ्या दररोजच्या सवयीप्रमाणे हा अखंड हरनाम सप्त 16 माझा आहे. शब्द ऐकायचा. हा अखंड हरनाम सप्ताह माझा आहे. केवळ घोडकी ह्या गावापुरता मर्यादित नाही, तर हा माझा आहे. या अखंड हरनाम सप्ताह 16ला 2 रुपये देणगी देणं हे माझं नैतिक कर्तव्य. हिंदू धर्माचा पाईक म्हणून माझा हिंदू धर्म आहे, माझा वारकरी संप्रदाय माझा आहे, आणि त्या माझ्या वारकरी संप्रदायाला 2 रुपये देणगी देणं हा माझा धर्माचा भाग आहे, धर्मकार्य आहे. म्हणून या अखंड हरनाम सप्ताह 16चे जे काही कार्यकर्ते कोणी असतील, 1-2 कोण असतील, या आणि तुमची देणगी घेऊन जा अशी मी त्यांना विनंती करतो. या कोण असतील 1-2? या मावली या या या. ठालावे ठालावे याशिवाय गावगाव समजा मी ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, काही ना काही द्यायचा प्रयत्न करतो. तांत्रिक कारणात थोडंसं आज मी आमच्या भागातील संत आहेत योगीराज महाराज यांचं चरित्र ग्रंथ आणलेला आहे. तर आपले दुसरे कार्यकर्ते कोणी असतील या आणि ग्रंथाचा स्वीकार करा, प्रसाद घ्या. दुसरे या कोण असतील तर कुंडलिका ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा अखंड हरनाम सप्ताह 16 आहे. खरं तर तुमच्या गावचं अप्रूप मला यासाठी वाटलं की आपण वरून राजानं केली कृपा का अवकृपा हा भाग वेगळा आहे. पण वरून राजानं कृपादृष्टी बरसल्यामुळं आपण बसण्यासाठी खुर्ची सोय केली आहे. मी आतापर्यंत कुठल्याच अखंड हरनाम सप्ताह 16ला खुर्च्या सोयी सरासरी पाहिली नव्हती. पण तुम्ही एक नवीन पायंडा घालून दिला आणि वयोवृद्ध माणसं असतात त्यांना बसायला प्रॉब्लेमदार होतं, तर त्यांची तुम्ही सोय करून दिली. तुमचं मनस्वी धन्यवाद. ठालावे ठालावे माऊली, ह्या माझ्या 100 रुपयाच्या देणगीनं एवढ्या लाखोच्या सत्याला काहीच होणार नाही हे मी जाणतो. पण जवा कवा या अखंड हरनाम सप्ताह 16 घोडकी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या गावचा वारकरी संप्रदाय इतिहास लिहिला जाईल आणि प्रत्येक गोष्टी नोंद होते बरं का. तुम्ही बरं बघा वाईट बघा कसं आहे बघा, त्या इतिहासामध्ये ही नोंद होईल
की डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांनी सप्ताहामध्ये 2 रुपयाची देणगी दिली होती. सप्ताह उभारण्याला हातभार लावला होता, सप्ताह पाडण्याला नव्हता लावला. म्हणजे तुका म्हणे सत्य कर्म होय साहे. पुढचं काय हो तुकाराय बोलले तर तिथं बोलला अडचण नसते. घातली भय नरका जाणे. म्हणजे हा अखंड सप्ताह 16 याला 2 रुपये देणगी घेणं माझं नैतिक कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यानुसार मी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केलाय. माऊली, आपलं चिंतन श्रवण करण्यापूर्वी 2-3 गोष्टी डोक्यात पहिल्या घ्यायच्या अगोदर, कारण गृहीतक डोक्यात घेतले तर बाकीचं क्लिअर होऊन जातं. एक, कुठल्याही प्रकारचं कोणावर टीका टिप्पणी माझा उद्देश नाहीच, हे पहिलं डोक्यात द्यायचं. दुसरं, मला माझा उद्धार करायचा आहे, अजून माझा उद्धार झाला नाहीये, मला माझा उद्धार करायचा आहे आणि त्यासाठी मी कसं वागतो. कदाचित घंट्यात तुम्हाला 4-2 गोष्टी समजू शकतील, डोक्यात येतील. कसं वागतो, त्या गोष्टीपासून पुढे मी कसं वागावं. आपल्या आशीर्वादाची गरज आहे, आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणून मी कीर्तन सोहळा घ्यायचा माझा भूमिका आहे माझी. तुम्हाला मार्गदर्शक हा माझा रोल नाहीच. अजून मी पांडुरंग परमाच्या वाटेवर लागलेला वाट सुरू आहे. अजून माझा उद्धार झाला नाही. माझा उद्धार अगोदर मला माझा उद्धार करायचा आहे, नंतर माझा उद्धार तर मग बाकीचं बघू ना. जर माझाच उद्धार नसेल तर मला काय अधिकार आहे कीर्तन प्रवचन श्रवण किंवा काय 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 धर्मकार्य करायचं. फक्त एकच आहे, आपला आपण अगोदर उद्धार करायचा, बाकी मग होईल काय व्हायचं. म्हणून रामकृष्ण आहे, रामकृष्ण सतत म्हणलंच गेलं पाहिजे, म्हणलंच गेलं, त्याशिवाय पर्याय नाही नाही नाहीच. तुमच्या भागात जे असेल ते मला माहित नाही, पण ओम नमः शिवाय असेल काय आता काय काय असेल, जे असेल मला आठवत नाही, पण जे असेल ते म्हणा. पण म्हणा तुम्ही तसं राहूच नका, वेळ तुमची वाया घालूच नका, घालूच नका, घालूच नका. आता आमचे ज्ञानोबा तो काय जनाबाई मुक्ताबाई म्हणतील की महाराज तुम्ही हाराबद्दल 2 रुपये देऊन टाकले, हाराचं पाकिट वेगळं देऊन टाकलं, सप्त्यात देणगी देऊन टाकली, हे ग्रंथ देऊन टाकला, आमचं ऐकणारचं काय, श्रोती मंडळी मायबाप यांचं काय, आम्हाला काय देणार तुम्ही. तर प्रत्येक ज्ञानोबा तो काय जनाबा मुक्ताबाई यांना जप करण्यासाठी ओरिजिनल तुळशीची माळ, शब्द ऐकायचा, ओरिजिनल तुळशीची माळ प्रत्येकाला दिली जाणार आहे. अगोदर महिला असतील, नंतर पुरुष असतील. याशिवाय बारीक आणि मोठी 2 प्रकारची असते, पण तुम्हाला ती आली असते ती ट्रान्सफर करून घ्या आणि कोणीच नाही ट्रान्सफर झालं नंतर मी करून देतो. हे आपण डोक्यात घ्यायचंय आणि प्रत्येक घटक प्रत्येक शब्द समजून घ्यायचा आहे. समजून घ्यायचा 1 घंट्यात, आता 1 घंटा शिल्लक राहिला माझ्या स्मृतीनं, 1 घंट्यात चिंतन तुम्ही समजून घ्या. 1 तासात आपला उद्धार झाला पाहिजे. 1 तासात, 1 तास उरला खटवून राहायचं. भाग्यदशा कशी पालटू शकते, 1 तास आपली भाग्यदशा पालटू शकते. फक्त आजचं कीर्तन, मी खूप अज्ञानी पामरे, मला ज्ञान नाहीच, विचार सांगत लोक डोक्यात घुसत नाही, चंद्रोदय लोक डोक्यात घुसत नाही, खूप ग्रंथ डोक्यात घुसत, सुप्त असतात ते डोक्यात लोक घुसत नाही, तर फार अडचणी होतात. पण काही नाही कळालं का, फक्त रामकृष्ण रामकृष्ण मध्ये दुसरं काहीच नाही, काहीच नाही, काही इतकंच बस, काही हरकत नाही. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं की आपला उद्धार होतो. ठाला विठाला माऊली, मी कोण आहे, आत्ता कुठे आहे, मला जायचंय कुठं, याचं जोपर्यंत मला ज्ञान होत नाही तोपर्यंत सतत शोध करणं आवश्यक आहे, करणं भाग आहे. रात्रंदिवस 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 तुकबार या ठिकाणी म्हणले तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. आम्हाला रात्रंदिवस प्रत्येक क्षणाला फक्त एकच डोक्याचं, मी कोण आहे वा, अहम ब्रह्मास्मी, मी माझ्या पांडुरंग परमात्म्यापासून आलेलो आहे. आता इथं आहे, इथं म्हणजे घोडकी गावात नाही, घोडकी की बरोबर आहे ना, घोडकी गावात नाहीये, पंढरपूर एक नगर, मृत्यू लोक हे या पंढरपूर सदृश्य ह्या घोडकी नगरीमध्ये आलेलो आहे.
या तीर्थक्षेत्र घोडकी नगर आलो, या पंढरपूरमध्ये आलो आणि या पंढरपूर क्षेत्रात येऊन मला माझ्या पांडव परमेश्वराकडे जायचं आहे. लक्ष ठेवा माऊली, ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई, ज्या क्षणाला कळालंय मला हा देह माझा नाहीये, त्या क्षणाला साक्षात तो देवच. देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे. ते माणसाचे काय आहे, ते माणसाचे काय आहे, देह काळाचे धन कुबीराचे, देह काळाचे धन कुबीराचे. ते माणसाचे काय आहे, ते माणसाचे आहे, देह काळाचे धन कुबीराचे, देह काळाचे धन कुबीराचे. देह हे काळाचे बघा, हे धन आहे ना, देवाचा धनाचा मालक, सगळ्या धन जगातल्या सगळ्या धनाचा मालक हा कुबेर आहे. आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाहीये. धन आपलं नाही, पैसा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. धनाचं रूप वरतीवर बदलत गेलंय. पहिलं गोधन असायचे, गाई. भगवान श्रीकृष्णाने गाई सांभाळत. गोधन पहिले होते ना, 1.25 खंडी, 1 खंडी, 2 खंडी, 3 खंडी, 4 असते ते गोधन असायचे. धनाचं आता पुन्हा चलन बदललं, वस्तुविनिमय चलन झालं, पुन्हा जाड नाणी, खोन वगैरे नाणी शिवाजी महाराज काळामध्ये ते नाण्याचं चलन आलं. नंतर चलन वरचीवर बदललं, पुन्हा जाड रुपया आला. 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे असे चलन वरचीवर आलं. आज कागदी चलन आलं, कागदी चलन पुन्हा वरचीवर बदल होला. आता कागदापेक्षाही कागद विरहित चलन वगैरे तरुण पोरांना माहीत असतात, फोन पे वगैरे असं चलन आलं पाहायला भेटतं. हे सगळं पैसा आहे, हात कुबेराचा, आपलं काहीच नाही, काहीच नाही. आज माझ्या नावाची असलेली संपत्ती उद्या मुलाच्या नावाची होणार आहे, मुलाच्या नावाची संपत्ती पुन्हा हस्तांतर होणार आहे. म्हणून आपण कशाचाच गर्व करता कामा नये. आपलं काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. आपण एकच आहे, रामकृष्ण 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 म्हणल्याशिवाय पर्याय नाहीये. आपण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. आणि रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतोच. कारण मागचं आहे ना, मागे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई येण्याची पंथे चालू जातात. पुढं तुम्हाला हे बघ, कुठंच अडचण येणार नाही. लक्षात ठेवायचं, ज्ञानोबा तुकोबा माझे धर्मानं वागतात असं नाहीये. ज्ञानोबा तुकोबा माझे धर्मानं वागतात असं नाहीये. ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई जसे वागले तर तसा धर्म तयार झालाय. धर्म ते वागल्याने धर्म तयार झाला. वडील जे करते तया नाम धर्म ठेवते. माझा बाप ज्ञानोबा तुकोबा हे जसे वागले का तसा धर्म तयार झाला. त्या आपण ज्ञानोबा तुकाच्या पोट धरून चालत, ज्ञानोबा तुकाच्या मार्गाने चालत तर 100% आपला उद्धार होतोच. यात कुठलाही संशय नाही, काहीच नाही. सतत रामकृष्णाचा आपला उद्धार होतो. आणि ह्या उद्धाराच्या आडमध्ये कोणी येऊ, एकच बाप जरी आला, माय जरी आली, धर्मसंकीर्तनाच्या आड, नामाच्या आड, तर आपण त्यांना दूर सारायला हरकत नाही. गुरु जरी आला, शुक्राचार्य आपण ऐकतो, झाडीत बसला तरी आपण दूर केलं पाहिजे. आई वडील सुद्धा, जर आई वडील न आवडत जनधन माता पिता का आवडत नाही, तर ते वाईट आहेत म्हणून का नाही. ते चांगले तर सत्शील तर सगळे श्रीमंत, सगळे ठीक आहे. भले राजे आहे आपला बाप, आई राणी आहे, पण बाबा रे जर देवाच्या आड असतील ना त्याला पण दूर करायचं. भक्त प्रल्हाद उदाहरण आपल्याला माहितच आहे ना. म्हणजे जे आपल्या धर्माच्या आड येतील, आपल्या देवाच्या आड येतील, ज्यामुळं देवापासून आपल्याला दूर व्हावं लागेल ते प्रत्येक विषय आपण दूर सारले पाहिजे. आणि निर्मळ मनानं, निरपेक्ष मनानं, आपण मोकळ्या मनानं, खुल्या मनानं
जितकं वासना विरहित आपण पांडुरंग परमात्माला शरण जाऊ, अष्टसात्विक भाव यानं आपण पांडुरंग परमात्मा सर्व शरण झालो तर पांडुरंग परमात्मा जवळ घेतोच. किंतु परंतु असं काहीच आणि जितकं शंका आशंका सुरू मनात होतील तितकं ते पाप बुद्धी तयार होते आपली. म्हणून आपण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्याय नाही. रामकृष्ण म्हणावंच लागन, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच. म्हणून तू मला माझे ज्ञानोबा तुका जनाबा माझा जीव का जळतो इतकंच आहे की बाबा मलाच माझा उद्धार करायचा ना. मला माझा उद्धार करण्यासाठी मला दुसरं कोणी माय बाप गण गोत कोणीच मदत करणार नाही. कारण त्यांना त्यांचा उद्धार करायचा आहे ना. माईला उद्धार करायचा आहे, बापाला उद्धार करायचा आहे, बायकोला उद्धार आपला. हे पा माय बाप कोणाचे येतं? माय बाप ह्या देहाचे येतं. आत्म्याचे आहेत का? नाही. माय बाप कोणाचे येतं? देहाचे येतं. हे आत्म्याचे नाही येतं. आणि आत्म्याचे आत्मा आज मला मनुष्य जन्म आहे. आजचा मनुष्य उद्याला पुढचा जन्माला पाल उंदीर साप सरड्या कोणी मला जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणून त्या जन्माचं आपल्याला चांगला येऊन प्राप्त जन्म असेल, चांगला पुन्हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याचे अंगे झाले हरी आपण काही काम करा फक्त एकच एक कृष्ण अर्पण म्हणलं विषय मिटला. केवळ दूध गेलं म्हणजे कृष्ण अर्पण नाही म्हणायचं. आमच्या भागात त्या बाया करतात समजा दूध गेलं का कृष्ण अर्पण का बाबा नारळ खराब निघालं किती देवाला पावलं का? हे पहा तुम्ही स्वार्थी मतलबी हिताच्या गोष्टी नको आचरण नकोच. खुलं क्लिअर सगळं सरळ. म्हणून जगातला कोणीच तुमचा उद्धार करायला तुमचं नाही माझंच बोलायचं. माझा उद्धार करायचा माझा उद्धार करायला मला बायको येणार नाही. कोण नाही. जन हे सुखाचे दिलं घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. झाल्या येणं शक्ती नाक डोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरी. बाईल म्हणता खरं मरता तरी बरं नाशी येले घर खुंकोनिया. तुका म्हणे मज नव्हती कोणी एका चक्र पाणी वाचून कव्हा हातपाय गळाले का मराय टेकले का बोलता येणं गेलो का सगळे आपण जागावर झोपले का तेव्हा हे ज्ञान होण्यात मतलब नाही. तेव्हा वेळ गेली असन. वेळ जायच्या पहिले आत्ताच जसं कोणी विचारलं की महाराज आता मी नामस्मरण कधी सुरू करू? ज्या क्षणात तुला बुद्धी झाली आहे नामस्मरण कधी सुरू करू त्या क्षणात सुरू करायचं. काळ वेळ उच्चारता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळ वेळ ना उच्चारला काळ वेळ काहीच नाही. सतत रामकृष्ण. आता ते माझ्या मनात असे पण तुम्ही समजून घ्या. आता मला बार तेच रिपिटेशन नको. सतत रामकृष्ण जेव्हा माझा हातपाय गळते आत्ता मला कळालेलं मी जे वागतोच जेव्हा माझे हातपाय गळते तेव्हा रामकृष्ण म्हणण्यापेक्षा आपण रात्रदिवस राम झोपी जाईल काहीतरी शिकिता असं तेवढा भाग जर सोडला तर गपची जरी बसलं का म्हणत रामकृष्ण मंत्राचं लोकांचं एक नको दोन नको बरं नको वाईट नको काहीच नको. कारण देव माझा आहे आणि मी देवाचं. दुसरं काहीच नाही. म्हणून जेव्हा आपले नाक मुख गळू लागला तर बार पाणी प्यायलो. अजून 10 वेळेस पाणी प्यावं लागेल मला. माझ्या शरीराची गरज आहे. दररोज 5 गोळ्या चालू असतात दररोज. पण
जेव्हा माझा मृत्यू काळ येईल तेव्हा येईल, पण ते यायच्या पहिले पहिले जेवढं नामस्मरण घेता येईल मला, जितकं नाव घेता येईल तितकं नाव सतत 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 रामकृष्ण 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 घेत राहायचं. तेच माझं खरं, दुसरं मला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. इथली संपत्ती इथंच राहणार आहे, मी सोबत 1 रुपया नेणार नाही. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणून गेलं पाहिजे. हे पहा काहीच नाही काहीच नाही, तुम्हाला साथ कोणीच देणार नाही हो. मला तुम्हाला तुम्ही वाईट वाटू नका, पण ते असं क्रिया येत असते. साथ तुम्हाला कोणीच देणार नाही, कोणीच नाही कोणीच, फक्त एकच आहे, माझा पांडुरंग परमात्मा. जेव्हा नाकमुख गळू लागेल माझं सगळं हे होईल, तेव्हा माझी बायको आता कोट्यवधीचं घर आहे माझं. 23 खोले आहेत, म्हणजे बरं आहे समजा, मला काही स्तुती करायची गरज नाही, पण बरं आहे. इतकं सगळं असून सुद्धा, सगळं VIP असून सुद्धा कदाचित जर माझं पुण्य कमी असेल तर माझ्या कठीण काळाला बायको मला म्हणेल की बाईल म्हणे मरता तरी खरं, आणि बाईल म्हणे खरं बरे मरता तरी खरं, आणि सांडी नाशिले खरं तुम कोणिया. माझी बायकोचा विश्वास नाही मला, माझा जगावर कोणावरच विश्वास नाही, फक्त एकच आहे माझा पांडुरंग परमात्मा. दुसरं कोणता आहे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगता होई त्यांची. जर बायको जर म्हणली हे खरं आहे, खरं म्हणजे गाढव, खरं म्हणजे ट्रू नाही, ट्रू म्हणजे इंग्लिश ट्रू झाला, ट्रू म्हणजे सत्य, खरं म्हणजे गाढव. बायको जर गाढव म्हणेल तर ती स्वतः कोण झाली गाढवी. मग आपण बघा ना कोणाला काय बोलतो, म्हणजे नवऱ्याला गाढव म्हणला मी गाढवी म्हणजे बायको गाढवी झाली, तिचाही विश्वास नाही. लक्षात ठेवा माझा ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई, संकट समयी तुम्हाला साथ देणारा एकच आहे पांडुरंग परमात्मा, कोणीच नाही कोणीच. पण तेव्हा कळतं का जेव्हा भासलं तुम्हाला, जेव्हा प्राकर्षणात जाणवल तेव्हा काहीच करता येणार तुम्हाला, हातपाय उचलणार नाही, काय करता, मग तुम्हाला राग येईल, कळतं असं ती पापड अंगात झालं, पण उपयोग नाही. आत्ताच ॲट दॅट टाइम, आता तरी पुढे हाच उपदेश नका करून अशा आयुष्याचा, सकाळच्या पाया माझे दंड होतो. माऊली आता रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे पर्याय नाही. म्हणून जर बायकोनं घरात जर माझा मृत्यू झाला तर जवळपास 70 फुटावर वारकऱ्याची पताका आहे घरावर. हे माझं वैभव आहे. घर कसं आहे सांगण्यापेक्षा हे सांगणं मला आवश्यक आहे. माझं वैभव वारकऱ्याची पताका पंडितांच्या कराडकरांची 70 फुटावर आहे. कुठूनही पाहिलं माझ्या पात्रीत तर तुम्हाला ती वारकऱ्याची पताका दिसते. हे माझं खरं वैभव आहे. जर घरात मृत्यू आला तर वारकऱ्याच्या पताखाली माझा मृत्यू येईल, आणि वारकऱ्याच्या पताखाली यमाचं यायचा लाग नाहीच. शब्द ऐकायचा. माऊली मला वेळ थोडाय, प्रत्यक्ष फक्त समजून घ्यायचा आहे. वारकऱ्याच्या पताखाली जर मृत्यू आला तर यम न्यायला येणार नाहीच. आणि बायकोरे माझा विश्वास नाही, तिने जर बाहेर टाकलं जीव जाईना म्हणून असते आमच्याकडे पद्धत आहे. जीव जाईना का बाजावर जीव जाईना, मग खाली अंगण टाकून द्यायचं. जर अंगणात टाकलं तसं असते बाई असतेच. अंगणात टाकलं तर माझ्या दारातच आमच्या हनुमंतरायचं मंदिर आहे. इतकंच अंतर आहे, 10 फूट अंतर आहे फक्त. ती वारकरी हनुमंतरायची पताका माझ्या इथं सावली अंगावर पडेल, आणि हनुमंतरायचं 7 चिरंजीव आहेत ना. आणि या हनुमंतरायाच्या पताकाच्या खाली यम येणार नाही. म्हणजे आपण आणि काय येणार, तिसरं कारण सतत रामकृष्ण 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 म्हणायचं, रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. मला काही गप्पा मारा माझा स्वभाव धर्म नाही, मी कोणालाच बोलत नाही. नकोच आपलं फक्त गपची बसायचं, रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं, दुसरं काहीच नाही. हेच आपलं खरं भांडवल हेच आहे. यासाठी जन्म मनुष्य मी घेतलाय का, ते फक्त रामकृष्ण 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 घेतलेलं आहे. रामकृष्ण म्हणण्यासाठी घेतलाय, दुसरं कशाला नाही. दुसरं काहीच नाही. ठालावे सत्य बोललं की खूप राग येतो माऊली. आमच्याकडे मराठीत म्हण एक, खरं बोललं की सख्या आईला राग येतं. सख्या मायला समजा, खरं बोलल्यास सख्या मायला राग येतं. आरसा काच असतो ना आपला, काचाला पाठीमागून पारा लावला की त्याचं काय होतंय, आरसा होतो. आणि तोच आरसा जर आपण एखाद्याला दाखवला
आरसा दाखवत काय होतंय, त्याचा रागाचा पारा चढतो. सत्य बोललं ना की ते नाही पटत, नाही झेपत, नाही ते नाही धकत, नाही धकत. मग आपण रामकृष्ण म्हणण्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला हे बघा, तुम्हाला कोणीच सोडणार नाही, कोणीच नाही. लक्षात माझी ज्ञानोबा तुका, जनाबाई मुक्ताबाई, तुम्ही जेव्हा एखाद्याला खटकतात म्हणजे अर्थ कळतो. तुम्हाला एखाद्याचे मत आवडत नाही, का आवडत नाही? तुम्ही का खटकता? तुम्ही वाईट वागतात म्हणून खटकत नाही तर, तुम्ही वाईट वागतात म्हणून खटकत नाही तर, तुम्ही त्याच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतात. मित्र असतात ना आपले, समजा कधी खटकतात, ते अर्थ कळतं तुम्हाला असं मानतो मी. म्हणजे तुम्ही त्याच्या मनासारखं वागत नाहीत म्हणून खटकतात. म्हणून आपण एकच आहे, कोणीच नको, फक्त एकच आहे. पांडव परमहंस ज्ञानोबा तुका, ज्ञानेश्वरी गाथा तुकोबारायची, निळोबारायची, असं आमचे नामदेव महाराज, असं जाणवाय कोणी आता मोबाईलमध्ये भरपूर आहे बरं का. जर आपण ग्रंथ संपदा ॲप घेतलं तर भरपूर खूप पाहायला भेटलं. आपण एक सतत हे वाचन ते वाचन वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर पाचवी. म्हणून आपण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्याय नाही. माझी ज्ञानोबा तुका, माझी जनाबाई मुक्ताबाई सतत भक्ती मार्ग करत असताना आपण आपली इतकी भक्ती व्हायला पाहिजे, माझी बरं आपली सर्वांचीच आपली इतकी भक्ती व्हायला पाहिजे की आपण पांडुरंग परमात्मा आलेलो आहेत आणि प्रत्यक्षात पांडुरंग परमात्म्याशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे. इतकं भक्तीचं बल आपलं वाढलं गेलं पाहिजे, तर या मनुष्य जन्माचा फायदा आहे. नाही तर काय फायदा आहे? हे बघा, भौतिक संपत्ती जमा करणं, भौतिक संपत्ती कळतं तुम्हाला, शेत, प्लॉट, पैसा, काय अजून दागिने काय जमा करणं, हे फक्त भौतिक संपत्ती. आध्यात्मिक काय आहे? ह्या शरीराची, आत्म्याची काय आहे? माझ्या आत्म्याची. या आत्मा अगोदर मी अलंकारित केला पाहिजे, आत्मा अगोदर मी सुसंस्कृत केला पाहिजे. आत्मा, कारण लक्षात ठेवायचं, आत्माराम वेगळा आहे. आता कसं आत्माराम म्हणले की आमची रामायण आठवतं मला, हा वेगळा आहे. म्हणून आपण सतत रामकृष्ण म्हणायचे. आणि रामकृष्ण होताना आपल्याला पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष असं म्हणलं गेलं पाहिजे की देवा महाराज काहीतरी मागा आणि काहीतरी मागा म्हणण्या इतकं आपण पुण्य प्राप्त करून गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, नर द्यायला मी आलो, नर द्यायला मी येऊन जर नर कार्य न करेल तर माझ्यापेक्षा कुत्रे, मांजरं, डुकरं, कोंबड्या सगळे दापट चांगले. लक्षात ठेवा, कुत्रे, मांजरं, डुकरं, कोंबड्या दापट माझ्यापेक्षा चांगले. त्याचं कारण आहे, कुत्रे, मांजरं, डुकरं, कोंबड्या हे त्यानं मनुष्य जन्मात केलं पाप आहे का? ते पाप कमी करायला लागले तर. आणि मी मनुष्य जन्माला आलोय आणि वरचीवर 84 लक्ष येऊन पुरल इतकं पाप करायलो, आणि हे 100% मला घातक आहेच. माऊली तुम्हाला फसवणं लय सोपं आहे. हे जनसमुदाय यांना फसवणं सोपं आहे. 2 घंटे गोड बोललं, गप्पा गोष्टी केल्या, विनोद केले, हसी मजाक केली की महाराज चांगले महाराज चांगले 10,000 रुपये घेऊन गेले ना. काय चांगले? लक्षात, कीर्तनाचं प्रयोजन मूळ हसी मजाक, गप्पा गोष्टी, विनोद, दृष्टांत नाहीच. माऊली 1000 पट लक्ष ठेवा, माझा पिंड तोच अगोदर. फक्त आत्मज्ञान, फक्त ब्रह्मज्ञान तितकंच आहे, बाकी काहीच नाही. मोबाईल तुम्हाला 100 आहेत ना, तुम्ही 100 1000 किती मोबाईलमध्ये तुम्हाला हसी मजाक तुम्ही करू शकता ना. पण इथं आलो आपण, धर्म कीर्तन आहे हे काय आहे? अखंड आनंद सत्ता 16 आहे. मला वर्षभर ऊर्जा पुरणार हे साधन आहे. हे ऑक्सिजनचा कारखाना आहे. हे मला आयुष्यभर पुरणार साधन. काय सांगा कोणा दिवस शेवटचा असेल तर. म्हणून माझे ज्ञानोबा तुका, जनाबाई आत्ताच तुम्ही रामकृष्ण म्हणत राहा. रामकृष्ण सतत म्हणा, काम करा. तुम्ही भांडे घासा, भाकरी करा, काय करा, रामकृष्ण म्हणा. ती अन्न फार पवित्र असतं बघा. कामामध्ये काम काही म्हणा राम आदारील भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम आदारील भवश्रम सुख होईल
रामकृष्ण का मानायचं का मानायचंय तर तुमचा उद्धार करायचा आहे. तुम्ही जे काही गावकरी लोकांना जे काही 1000 2000 10,000 रुपये खर्च केलाय, नाश्त्याला केलाय, सकाळ जेवणाला केलाय, दुपारच्या केलाय, संध्याकाळच्या केलाय, दररोजचा चालू आहे आपला, उद्याही पंगत आहेच, असेल नाही आहेच म्हणतो मी. मग इतका खर्च केलाय का केलाय? तुम्ही हे 10 रुपये लावलेत ना, मीठ आणलंय, शाबदाना आणलाय, काय गोरण काय तूर आणली, तुरीची डाळ आणली, काय 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 खर्च केला ना, इमानदार सांगतो ते पैसा तुमचा खरं तुमचं दावत हे ढिलं करणारा पैसा आहे. ते पैसा तुम्ही किराणा दुकानला कोणा काही दोन दिलेत ना, ते दिलं पैसे, हे तुमचं खरं तुमचं हे एम फास लावणार तुम्हाला, ते फास ढिला करायचं. तुमचं जे काम करेल का त्याचं काम त्याला हे फायदा येतो होणार आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही किती पैसे कमवावं ते पैसे जाग्यावर राहणार, सगळं काही येणार नाही, काहीच येणार नाही. म्हणून तुम्ही इतकी भक्ती करा की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा तुम्हाला म्हणलं पाहिजे माग काहीतरी. म्हणून तुकोबाराय आमच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मागणे थे का तुझ्या प्रती आहे, मागणे थे का तुझ्या प्रती आहे, मागणे थे का तुझ्या प्रती आहे, मागणे थे का तुझ्या प्रती आहे. मला फक्त अभंगच पाठ असावा का? विरयण्या अभंग, भारू, गवळणी, पद, त्या ओव्या असतील, हे इतकंच पाठ असावं का मला? नाही, खूप खूप पाठ असलं पाहिजे. आणि त्यापेक्षा पाठ किती आहे यापेक्षाही अगोदर तुकोबारायचा अभंग आहे, ज्ञानोबाचा अभंग आहे, जनाबाईचे अभंग आहेत, ते अभंग प्रत्यक्ष आचरणात आणावेत. अभंग प्रत्यक्ष आचरणात आणावेत. पाठ नसलं जमतंय, पण अभंग एकच अभंग पाठ करायचं, तेच आचरणात आणायचं, वागायचं. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी. तिथं नामदेव महाराजाला असं वाक्य शब्द देत आलं असतं का, एक तरी ओवी वाचावी. हे बघा
माऊली मी 7 विषयात MA, 7 विषयात मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पुन्हा दुसऱ्या विद्यापीठाची मराठी, पुन्हा डॉक्टर आहे. जर मला लय येतंय, लय कळतंय, मी हुशार आहे असं म्हणून जर समजा आपण ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली का, तर एक शब्दाचा अर्थ कळत नाही, एक शब्दाचा अर्थ कळत नाही. ज्ञानेश्वरी कळून घ्यायची का, तर माईकडं जायचंय, मला बाईकडे जायचंय, तर बाळाचं रूप घेऊन आई बालकाच्या रूपात जर आपण आईकडे गेलो का, तर आई आपल्याला कळते, समजते. पण मला कळतंय, मी शहाण आहे ना, मला हे कळतं ते कळतं, इतका हुशार, इतका विद्वान आहे. आता फक्त 10-12 दिवस राहत माझ्या नोकरीचे, 10-12 दिवस, एवढे 10-12 दिवस झाले का, मग मी 100% तुमचाच आहे. फक्त 10-12 दिवस राहिले, 1 तारखेपासून समजा 30 तारखेपासून 31 पर्यंत. तर आपल्याला मला अभंगच पाठ असा नाही, अभंग वाद जगला पाहिजे. आणि मी सांगतो नम्रपणे, मला अहंकार नाही बरं का, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णू असा हा विकासी. नुसतं अभंगच नाही, प्रत्यक्षच तुकोबारानं मला अभंग दिलेला आहे. ते अभंग अनेक वेळेला मी कीर्तन केलं. तर अभंग तुकोबारानं मला दिलाय, मलाच इतकं भागन माझं, एवढा एरिया माझा आहे. मी कीर्तनकार ह्या नात्याने उभा आहे, नारदाची गादी आहे. कीर्तनकारालाच फक्त अभंग दिलाय तुकोबारानं. कीर्तनकाराला अभंग दिलाय. कीर्तनकाराची आचारसंहिता आहे. तो अभंग हाय, जेथ कीर्तन करावे तेथ अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते. हा अभंग 100% मी जगतोच. मला कोणाच्या घरी नको. हे पण महाराज याकडे आहे, येडपट महाराज आहे. येडपट म्हणा, मूर्ख म्हणा. कारण प्रत्यक्ष अर्जुनाने एका ठिकाणी म्हटलं होतं, एरवी तरी मी मूर्खच. अर्जुन मग मी कोणीच नाही ना, मी खरंच जे सगळ्या ओळखी सगळ्याला माहीतच आहे. रणे सर येडपट येतं. येडपट कशामुळं, जवळपास 70-80 लाख रुपये मी खर्च केले. तर हेच डीएलला, सत्याला देणगी द्यायला, हरिपाठ घ्यायला, ज्ञानेश्वर द्यायला, माळी घ्यायला, काही खर्च केले. आणि अजून मला खर्च करायचं. त्या लोकांवर येडपट आहे का, तर पैसे विनाकारण खर्च करतो. हे बघा, मुलाला पैसे जमा ठेवावेत, मी ह्या नाही ठेवा या मताचं मी नाही. मुलगा आहे माझा, मुलाला पैसे, आता सोबतच मुलगा आहे ना, माझ्यापेक्षा चांगला वार करी. आता झोपला असेल, कारण 3-4 दिवस ते श्रावण महिना संपत यायला ना, तर देहू, आळंदी, पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर सगळं देवधर्म करून आला. तर श्रावण महिना संपायला म्हणून आता नेमकाच गाडी नेमकंच आलाय. त्याच्या ड्रायव्हर आमचं तांत्रिकारण ड्रायव्हर नाही आला, म्हणून चल म्हणलं तू चल. ती डोळ्यात झोप यायची, पण हळूहळू. म्हणजे आपण अभंग जगायचाच. जिथं कीर्तन करायचं का, ती जेवायचं नाही. मुळात कोणाच्या घरीच जायचं नाही. त्या घरी घुसलो म्हणजे त्या घरात आलो मी, पण मला वाटलं मंदिराचं काही केले बरं का. गुरुलिंग देशमाने महाराजाचं घर होतं बहुतेक ते. पण ते घर ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपण का जिथं कीर्तन करायचं तिथं जेवायचं नाही, तिथलं काहीच नाही, गप्पा फक्त. मी माझा बुक्का आणलाय, तुमचा बुक्काही नको. हार मी जरी घरून हार आणला असता तर इथं हार घातलाच असता ना. मग हाराला माझ्यासाठी हाराला 10 रुपये लागलेत ना, मग 10 रुपये नको. 10 रुपये हार लागले तर तुझे पैसे तुम्हाला वापस, मला नको तुमचे. तुमचं जेवण नको, काहीच नको. आपण सत्यात घ्यायचे. कारण काय, एकही आयुष्यात रुपये घ्यायचा नाही. मरायच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत कोणाचाच 1 रुपया घ्यायचा नाही, कोणाचा. आणि येरी मी असा उसना कोणाचा रुपया घेतला नाही. योगायोगानं जन्माल्यापासून आजपासून कोणाचा रुपया उसना घेतला नाही. ज्यानं घेतला त्यानं वापस केली की नाही. ही कंसाची गोष्ट, हे काही तिथं बोलायची गरज नसते. तर आपण एकच आहे, पैसा कमवण्यापेक्षा फक्त पुण्य कमवायचे. तुम्हाला सांगितलं मी येडपट महाराज आहे. गावगाव आमच्या पाण्याचा प्लॅन्ट होता, तर गावगाव पाणी फुकट होतं. सत्याला पाणी फुकट, भागवत कथा आहे पाणी फुकट, रामायणे पाणी फुकट, शक्ती आहे पाणी फुकट. जागोजाग कुठल्याही सत्याला भले ते एखादा आंबेडकर जयंती असेल, पाणी फुकट. आमच्या भागात मुसलमान भरपूर येतात, पाथरी शहरामध्ये. तर नमाज असते, ते रमजान मध्ये जास्त 1 दिवस ते नमाजाला पाणी फुकट. तिथं उर्दूतले एक बॅनर, उर्दूमध्ये, कयामत
आने वाली है, जितना हो सके सुकून बटोर कर लो. अंतकाळ माझा जवळ येणार आहे, जितकं होईल तितकं मी पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. तिथं बॅनरमध्ये उर्दूमध्ये लिहिलं. कारण पुण्य जितकं मला करून घेता तितकं पुण्य प्राप्त करून तितकं रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्याय नाहीच. दुसरं काहीच नाही माऊली, फक्त रामकृष्ण. तुम्हाला कर्म करावंच लागल. जगात असा एकही जीव नाही, जीव म्हणला माणूस नाही म्हणला, पशु पक्षी कुत्र. आता कुत्र मला आवडलं, आता इथं कुत्र होतं, आता असं तिथं कुत्रे, इथं आता इथून कुत्रे गेले, ते कुत्र यासाठी आवडलं मला. आहोत दुसऱ्या कुठल्याही कीर्तन नाही करणाऱ्या पुरुषापेक्षा, म्हणजे माणसापेक्षा, स्त्री पुरुषापेक्षा ते कुत्र 10 हे कुत्र हे कुत्र 10 पट पवित्र आहे, 10 पट पुण्यवान आहे. कारण ते कीर्तन श्रवण काय त्याला कळत नाही, पण ते श्रवण करायला ना. असो नसो भाव आलो तुझे ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरल्या. भाव असतो का नसतो बाबा. आता मला माहिती आहे मला गायनातलं कळत नाही. महाराज आल्याला सांगितलं की महाराज मला गायनातलं कळत नाही बरं का. मला जर माहीत असतं ना तर मी गायकासोबत आणले असते 2-3. गायकाचे पैसे मी माझे पेड करतो. शब्द ऐकायचा आहे, मी गायक आणतो समजा तर तुम्हाला 4 गायक आणा, तर 4 गायकाचे पैसे मी माझे पेड करतो. म्हणजे त्याला पाकिट देऊन टाकतो घरीच. मृदंगाचार्य नसला तर मृदंगाचार्य माझ्याकडे आहे, मृदंगाचार्य पाकिट घरी क्लिअर करून टाकतो मी. तुमचा काहीच ताण नाही, तुमचं फक्त श्रवण करून इतकंच ताण आहे. मृदुंग आणतो मी, टाळे आमच्या सगळंच आहे आमच्याकडे. टाळ बी आहे, मृदुंग बी आहे, गायक बी आहे, सगळंच आहे तिथं. ते तुमचं काहीच नाही, तुम्हाला 1 रुपया लागत नसतं, कधीच लागत नाही. फक्त एकच आहे, श्रवण हवं, चिंतन हवं. चिंतन हाच घटक महत्वाचा, दुसरं काहीच नाही. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे, रामकृष्ण म्हणलं पाहिजे. कुठल्याच अर्थानं 1 रुपया गावचा नाही घेतला पाहिजे. कारण महाराजांनी, मी माझ्या पुरतं बरं का, मला लोक काही देणं घेणं नाही. मी अगोदर सांगितलेलं आहे, फक्त मला माझा उद्धार करायचा आहे, दुसरेच काही मला देणं घेणं नसतं. मी चुकून असं 1 रुपया घ्यायचं नाही, कधीच नाही. डिझेल नाही, काय नाही. मी खरं कशाने बोलतोय. कदाचित समजा वाचून आला असलो कीर्तनाला, उद्या म्हणू शकतो ना मी परभणी आलो, मग परभणीचं डिझेल घेऊ शकतो ना मी. आणि तुम्ही काय देऊ शकता. महाराज नाव बी आहे योगन अशोक महाराज परभणी आले तर. आणि योगन वाचून मला वाचून 100 रुपये डिझेल लागला असेल, मी 1000 रुपये घेतो डिझेल. हे चुक आहे. म्हणून आपण रामकृष्ण देत हे पा जे महाराज, मी महाराज समजा ह्या क्षणाला महाराज आहे, तर मी जर पैसे घ्यायलो, तुमचे पैसे घ्यायलो, अगोदर मी नरकात जाणार. अगोदर पहिला मी जाणार, मग एक कीर्तनाला नरकात जाणार, 2 ला 3 ला. मग वर्षाचे मला किती 700-800 कीर्तन भेटले, 300 भेटले, 400 भेटले. मग 400 वेळा अगोदर मी नरकात जाणार. रव नरक कोणते नरक, त्या नरकाला मी जाणार, नंतर तुम्ही जाणार. तुमचं मग माझ्यापेक्षा तुम्ही जास्त भाग्यवानच ना. तुमच्या नजरेला फक्त महाराज भाग्यवान दिसतो. महाराज कसा आहे, मी कसा आहे, माझा पटका चुकला का, माझं हे शर्ट चुकलं का, पॅन्ट चुकलं का, माझ्या ह्या शर्टावर डाग आहेत का. माऊली, माझ्या शर्टावर डाग आहेत का यापेक्षा माझ्या मनावर डाग आहेत का, माझं अंतर्मन कलंकित का, माझं अंतर्मन पापी का, मी पाप करतो का, मी पापी आहे का, हे तुम्हाला माहित नाही. फक्त माझ्या पांडुरंग परमात्मा माहित आहे. हे बघा मी कसा आहे, फक्त माझ्या अगोदर आई वडिलांना माहित होतं. मी कारण जगात फक्त आई वडिलाच फक्त माहित. आईनं काय किती आहे माझ्यासाठी, काय जगातली सगळीच माय, सगळ्याच माहीत. स्त्री कशी असू द्या, शब्द ऐकायचा, जगातली स्त्री कशी असू द्या, कशी म्हणजे तुमच्या विचारधारेमध्ये किती वाईट स्त्री असते, किती वाईट. तुम्हाला अर्थ कळतो मानतो मी. आता ती स्त्री जेव्हा आपल्या पोरीला सांगते ना, बाई ग चांगलं वाग, बाई ग चांगलं वाग, बाई ग चांगलं वाग, का चांगलं वाग, तिचं मन जळतंय. माझा पाय घसरलाय, ती ते वाक्य बोलत नाही, पण मनात पक्का असतंय, बाई ग माझा पाय बाई तू चांगलं वाग, बाई तू चांगलं वाग. म्हणजे माझ्या बाईनं, आता बाई म्हणतो, बाईनं कसं केलं, काय केलंय हे बाईला माहिती, मी नेमका खरं कसं आहे. नंतर उलीस बायकोला माहिती, उलीस. आणि तुम्हाला खरं बोलू का, आता ज्ञानोबा तुकाराम माहित असते, महाराज नेमका खरा कसा आहे फक्त ड्रायव्हरला माहित असते. काय गोष्टी बायकोला माहित नसते ना, नेमकं महाराज खरा कसा आहे ते ड्रायव्हरला माहित असतं. म्हणजे तुम्हाला फसवणं लय सोपं आहे, पण ते माझा पांडुरंग परमात्मा बसलेलं ना. आणि लक्षात, माझ्या समोर तुम्ही नाही, तर तुम्ही घोडकी गावचे किंवा आसपासच्या गावचे तुम्ही नागरिक आहेत ना, ते नाहीत माझ्या नजरेत. तुम्ही फक्त माझ्या नजरेत एकच आहेत, माझे ज्ञानोबा तुकाराम, माझ्या जनाबाई मुक्ताबाई. मी कीर्तन कोणाला सांगायलो, माझ्या जनाबाई मुक्ताबाई सांगायलो, माझ्या ज्ञानोबा तुकाराम कीर्तन सांगायलो. तुझं गावाशी कशी मला काही देणं, काहीच गो ना माझ्या अर्थात सगळं.
म्हणून मला अभंग पाठच असावा हे नाहीये, तर प्रत्यक्ष आचरण असलं पाहिजे, वागणंच असलं पाहिजे. आणि वागणं किती महत्वाचं आहे माऊली, माझ्या जनाबाई मुक्ताबाई माहिती, खरंच माहिती, अंतर्मनाला माहिती त्याच्या वागणं किती आवश्यक आहे. एखादी बाई मेल्यानंतर तिला जाळून जाऊन आपण घरी येतो ना, तेव्हा बाया आपसात चर्चा करतात की माझी कौसाबाई बरी होती बरं का. कौसाबाई बरी होती हा शब्द ऐकायला कौसाबाईला जन्मलेल्या मिनिटापासून, शब्द ऐका, कौसाबाई जन्मलेल्या मिनिटापासून जळणं पूर्ण होईपर्यंत त्या सरणावर तिथपर्यंत तिला चांगलं 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 वागावं लागलं होतं. वयाच्या 30व्या वर्षी, 25व्या वर्षी, 22व्या वर्षी, 90व्या वर्षी तिला पाय नाही घसरून घ्यावा लागला होता. आणि म्हणून तिला तवा बाया चांगलं म्हणतात. जळावं लागतं, जलो मगर दीपक जैसा, हे दिव्यासारखं जळावं लागतं, जळावं लागतं, जळावं लागतं. आणि जळालं ना मग आपल्याला पांडुरंग पर्वताला 100% कळतोच कळतो. पण पांडुरंग आपल्या लय परीक्षा घेतो, लय परीक्षा देऊ घेतो, लयच परीक्षा देऊ घेतो. म्हणून ही परीक्षेला आपण पास झालं पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण आपण म्हणल्याशिवाय पर्यायच नाहीये. ठालावे रामकृष्ण रामकृष्ण म्हणण्यासाठी सतत तुम्ही काही काम करा, काही करा. आता मी दररोज गावगाव माळी घेऊन जातो. ही पिशवी 2 पिशव्या इकडे इकडे पिशवी मोटरसायकलवर ठेवायची, हेल्मेट घालायचं, जवळच्या गावाला जायचं. काकडा भजन टायमाला हजर होतो मी. 5 वाजता सकाळी 3ला उठायचं, आपलं देव स्नान संध्या करायची, देवपूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ सकाळ आपलं हरिपाठ यायचं करायचं आणि पुन्हा आपलं तरी काकडा भजन हजर राहायचं. काकडा भजन झालं की मग ज्याला हवंय त्याला तुळशी माळ, अष्टगंध, बुक्का, गणगोळी तसं देऊन टाकायचं. आपलं मग 8पर्यंत थांबायचं, 8 साडे 8पर्यंत. मग 8:30ला माधुकरी मागे गावात जायचं, ज्या गावात असेल त्या गावात. माधुकरी दिली पहिल्या घरी, मला भाकर किती लागते, 1.5 भाकर. काय लागतं प्रकार, 1.5 भाकर दिली, त्यांना अष्टगंध, बुक्का, गणगोळी, तुळशी माळ द्यायची, आपलं वापस यायचं. नाही दिली दुसऱ्या घरी जायचं. पहिल्या घरी अष्टगंध, बुक्का, गणगोळी दिली आपण, दुसऱ्या घरी दिली तर स्वागत, नाही दिली तर अष्टगंध, बुक्का, गणगोळी द्यायची. तिसऱ्या घरी जायचं, तिथं दिली तर ठीक आहे, नाही दिली तर तिथं सगळं सामान द्यायचं, वापस यायचं, पुन्हा 4थ्या दारात जायचं नाही आपण. आता पांडुरंग परमात्माची अशी इच्छा आहे की सकाळी आता भाकर खायची नाही आपण. वास्तविक मला BP शुगर असल्यामुळं गोळी खायची धकत नाही, पण ते जाऊ द्यायचे आपण कसं तरी हळूहळू धकू, वेळ धकू. पुन्हा 1 वाजता आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये द्यायचंच ना आपल्याला. काय करायचं, थांबू आपण. म्हणजे आपण रामकृष्ण रामकृष्ण हे आणलं लय महत्वाचं, पवित्र आहे. मी कोणाच्या घरी जात नाही. माझ्या बुद्धीला वाटलं ही बाई चांगली असं वाटलं, मला जात माहीत नाही, धर्म माहीत नाही, काय माहीत काहीच नाही, फक्त एकच आहे, बाई चांगली असेल का तर आपण त्या बाईला आपण माधुकरी मागूया. कारण माधुकरी जाणं फार पवित्र असतं. मी इथंच पंढरपूरला शिकायला होतो ना, हरिभाऊ पाटलाकडे, म्हणजे जवळपास 84ला राम ठाला विठाला विठा प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणण्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला रामकृष्ण म्हणावंच लागेल तुम्हाला उद्धार करायचा असेल तर. आणि नसेल करायचा तर मग तुमचं कर्म तुमच्या संग, माझं कर्म माझ्या संग. कोणाच्या कपाळाला कपाळ घासल्यानं परिहार लोटत नसतो. ज्यास त्यालाच फेडायचं असते. मी पाप केलं मलाच फेडायचंय. म्हणून आपण प्रतिदिन कर्म करावंच लागेल. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही जर म्हणलात की मी कर्म करणार नाही, असं आपण म्हणलो, समजा एखादा माणूस म्हणला मी कर्म करणार नाही, तू कर्म करणार नाही असं वाक्य बोललास ना, मग हे काय झालंय, कर्म झालं ते. आता मला विचारसागर वृत्ती प्रभाकर कळत नाही, चुकलं तर समजून घ्या. ते तुम्ही कर्म करणार नाहीत म्हणलेलं कर्म झालं ते. मग आपण कर्माशिवाय कोणीच किडा, मुंगी, कुत्र, मांजर कोणीच राहू शकत नाही. माऊली एक राजा होता आणि तो राजा त्याचा अंत्य समय जवळ आला. आणि लक्षात ठेवा, मरते समय माणसाला काही सगळं मागचं आठवतंय.
सगळं आठवतंय, सगळं आठवतंय. धुऱ्यावरचा दगड इकडचा उचलून इकडे कसा ठेवला, दगड गावातले दगड कशी चोरून आणले, इटा कशी चोरून आणल्या, घरात ठेवल्या, पुन्हा मग आपण भिंत कशी घातली, काय काय चोरलं, काय काय केलं सगळं. हे पाप कोणासाठी करायचंय? कोणासाठी? पोरासाठी का? नाही. आपलं भलं करायचा प्रयत्न करा, तेच भलं करा. म्हणून एक राजा होता, त्याचा अंत्य समय जवळ आला. त्याच्या आवडत्या 4 राण्या होत्या. पहिला म्हणला, बाई ग आता मग जीव जायची वेळ आली, मला काहीतरी मदत कर, सहकार्य कर, मला साथ दे ना. ते म्हणजे महाराज तुम्ही तुमचं नशीब तुम्ही कसे होतात हे मलाच माहिती. ती सुटकली, ती म्हणजे जा. दुसरीला बोललं, ताई ग तू मला मदत कर, माझा जीव चालला आता, मला कसं मरतो मरतो मरतो. ती म्हणजे महाराज तुम्हाला साथ देते, पण काही वेळापूर्वी साथ देते. जर तुम्ही नाहीच राहिलं तर तुम्ही तुझं बघून घ्या. सुटकलं चल सर बाजूला. तिसरीला मला, बाई ग तूच खरी आवडतीस माझी. पुरुष ना जात लय येडपट मूर्खाने चालू असते. माफ करा, मी माझ्यापुरतं बोलत, मी पुरुष आहे. मी येडपट मूर्ख चालू असतो. समय पाहून सरड्यापेक्षाही मी रंग बदलतो. सरड्यापेक्षाही रंग बदल. सरड्याला काय दोष द्यायची गरज नाही. तिसरीला म्हणला, बाई मौजूद झाला. ती म्हणजे महाराज तुम्हाला काही फार घंटा 2 घंटे 10-15 मिनिटं साथ देते, बाकी मग तुम्ही तुझं बघून काय तर त्याला मग जी खरी ना आवडती होती तिला, ताई तूच मी खरी आवडतीस. आणि माऊली लक्षात ठेवा, बायको आपली माय बहीण ताई असते. शब्द ऐकायचा आहे. बायको क्षणाची बायको असते, आयुष्यभराची माता असते. माझी सुद्धा म्हणतो, माझं वाक्य बोलायचं. क्षणाची बायको असते, आयुष्यभराची माता असते. मरते समय हागणं म्हणतं माझं फक्त बायकोच करणार आहे. ती कशी, तिने रागानं करू कसं करू, पण तिला केल्याशिवाय पर्याय नाही, ती करणारच आहे. म्हणून तिला म्हणलं माय 4 थन माय असते, बहीण 4 थन असते. म्हणून आपण रामकृष्णाचा. आणि मग माऊली मला दृष्टांत सांगून वेळ घालवताना माझा वेळ मला दिसायला बार कळायला वेळ, माझा कळायला वेळ. राजाची गोष्ट सांगितली, राजी गोष्ट माझी सांगितली, गोष्ट नाही सांगितली, माझं कथन बोललो. माझं जेव्हा ती पहिली बायको म्हणली, महाराज मला की तुम्ही मेलात मी दुसऱ्याची होणार. लक्षात ठेवा, जर खरीच आपली माझी बायको जर मला म्हणली की महाराज आता तुम्ही जाकीर करणार मी दुसऱ्याची होणार, तर मला कसं वाटेल? खरे फॅक्ट, खरेपणा. मला आनंद वाटेल का? कीर्तन करायला मन लागेल का? नाही. पण ती म्हणली महाराज तुम्ही गेलात तुम्ही दुसऱ्याची होणार. ती माझी संपत्ती होती. संपत्ती ज्या क्षणाला मी मरण त्या क्षणाला पोराच्या नावावर आपोआप कोट्यवधी मालमत्ता जाणार आहे. किती कोटी मला माहित नाही, भरपूर मालमत्ता त्याला जाणार आहे. हे माझं कर्म असं ह्या कर्मात जाणार. दुसरी बायकोजी म्हणली महाराज तुम्हाला काही वेळापुरतं मी साथ देणार आहे. जेव्हा मी मेलो असं कळन तर माझे नातेवाईक असतात ना, मित्र वगैरे, ते नवरा बायकोला सांगेल, अगं ते रणेसर गेले वाटतं. गेले का? बरं ठीक आहे. मग आता काय करू आपण, उद्या मातीला जाऊ आपण राग सावडायला. उद्या राग सावड जाऊ आणि दिवसभर रात्रभर मस्त छान राहणार, गप्पा गोष्टी करणार. सकाळी चहा पाणी घेणार आणि चहा पाणी घेऊन सावकाश मोटरसायकल दोघं हळूहळू चालणार, गावाजवळ येणार, घराजवळ येणार आणि मग उमाळा येणार. खोटा कळतं मला. खोटा उमाळा येणार आणि मग 2 मिनिटं उमाळा झाला की पुन्हा पहिल्यासारखा गप्पा. तुम्ही पोरकी वाली मी पोरकी काय ते मला माहित नाही, ते गप्पा सुरू झाल्या. खरं प्रेम बायकोला असतं नाही, फक्त उमाळा असतो काही 10 मिनिटाचा, अर्धा घंटा, 15 मिनिटाचा, बाकी काही नाही. आणि तिसरी ती म्हणली होती की महाराज तुम्हाला थोडंफार साथ देते. ती होती फक्त काय की आपल्या मसवणाट्यापर्यंत साथ देणं. आता काही गावात बाया बी घेतात मसवणाट्यापर्यंत आणि गडी जातात मसवणाट्यापर्यंत, ते चितेला भडा देते वेळेस. आणि म्हणून जी खरी होती माझी चौथी बायको, जी म्हणली महाराज तुम्ही मेला तरी तुम्हाला साथ देते, ती माझं कर्म आहे. ती म्हणली महाराज तुमच्या नावाचं कुंकुली आली, तुमच्या नावाची माळ घातलेली, पोत घातले तुमच्या नावाचं, तुमच्या नावासाठी मी माझ्या बापाचं नाव बदललंय, बापाचं नाव सोडलंय, भाऊ सोडलाय, भाऊजाई सोडली, सगळे सोडले, वेळ प्रसंगी नावही सोडलंय. नाव बी कधी बदलतंय बरं का. आणि सगळं सोडलंय, तुम्ही मेला तरी मी तुला सगळं राहणार आहे. ते कर्म असते आपलं. म्हणून कर्म तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. रामकृष्ण राम म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला कर्म करावंच लागेल. म्हणून आमचे तुकोबार आहे अभंगाच्या चुकीच्या सांगतात की हे
निरवी हेची मानणे अनक तुझे काही न मागो देवा 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 या दत्ता निरवी हेची मानणे देवा मला काय द्यायचंय हे बघ. मला तुम्हाला सुरुवात सांगितलं काही मागायची मला बुद्धी देऊ नको नको. लक्षात ठेवा जर आपलं कोणा ऋण असेल कर्ज असेल समजा ऋण असेल कोणाला पण 10 रुपये दिले 20 रुपये बघायचं मला बोलताना म्हणलो की ज्या लोकांना माझे पैसे घेतले तर त्याने वापस केली बी नाही. पण फायदा एक आहे जेव्हा केव्हा दिसतेत ना मला तर ते आपोआपच काय होते मान खाली जाते आपोआप जाते. आता माझ्या डोक्यात येत नाही ह्या माणसाला पैसे बुडले ते विसरून गेलो आपण केव्हा 25-30 वर्षापूर्वी. म्हणून आपण रामकृष्ण हे बघा माऊली मी कीर्तन सेवा न घेता डायरेक्ट पंढरपूरला जाऊन तिथं देवाशी शरण जाऊन देवाशी कृपून देवाशी नामस्मरण करून तिथं राहिला असतो. देव राहिला असतो. देव मला दर्शन करून देव मला लय पावला असताच हे मला लय माझ्या बुद्धीला नाही पटत. त्याचं कारण आहे की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मला माझा पांडुरंग परमात्मा हवाय. मला मी पांडुरंग परमात्मा आलेलो आहे. सध्या मृत्यूलोकी या पंढरपूर सदृश्य पंढरपूर सरील अशा प्रकारच्या ओरोडी गाव वरड गावाचं नाव घोडकी. हा घर मी गोरोडी म्हणला घोडकी तालुका वाशी या इथं आहे. आणि मला माझ्या पांडुरंग परमात्माशी जायचंय. तर या ठिकाणी तुमच्याकडे जायचं तुमच्याकडे यायचं माझं एकच कारण आहे. हे पण मी फक्त वागतोच तुमच्या एक कारण एकच आहे. फक्त मी तुमच्या नजरेत पाहतो तुम्हाला पाहतो. मी तुमच्या माध्यमातून मला माझा पांडुरंग परमात्मा 100% भेटणार आहेच. म्हणून आपण हरिप्राप्ती मला पांडुरंग परमात्मा हवाय. आणि जर तुमची सेवा केली तुमचं दर्शन घेतलं तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर 100% मला पांडुरंग परमात्मा भेटतो. आणि जर तुमच्याकडे तुम्हाला डावलून जर मी तिकडे गेलो तर मला लय भेटलं सांगता येत नाही. आमच्या जनाबाई मुक्ताबाईला माहिती आहे. जर आता सवासणीचं प्रकरण असते जर सवासणीला आपण बाईला बोलले एखाद्या आणि त्या बाईच्या बाळाला जेव्हा आपण नाही घातलं समजा पहिलीचं बाळ आहे समजा 5-6 वर्षाचं आणि ते बाळ बी संघ आलं लेकरू संघ आलं आणि घरवाली बाईने हट त्या पोराला हाकलून लावलं आणि त्या बाईनं पाहिलं ती बाई किती आनंदात ती जेवण म्हणजे क्रिया दाखल जेवल्याची पण ते एक घास गळी उतरणार नाही. त्याचं कारण आहे तिचं मन रडल. तसं मगाशी मी रडलो पांडुरंगाशी गेलं की मला थोडं वेगळंच वाटलं. आपला माझा तिचं मन रडल की माझ्या बाळाला दूर केलं बरं का माझ्या बाळाला. अहो तुम्ही बाळाला जेव घातलं का तर त्या बाईला जरी नाही जेव घातलं तरी त्या बाईला जेव घातल्यासारखंच आहे. गरोदर माताला जेव घातलं का तर बाळाला आमंत्रण द्यायची गरज नाही. ते बाळ अगोदर तृप्त होतं नंतर गरोदर माता तृप्त होते. ज्ञानेश्वर छान उभी आलेली. म्हणजे गरोदर माताला जेव घालणं तसं तुम्हाला तुमचं दर्शन घेतलं मी. लक्षात अजून एक वाक्य सांगालो माऊली हे आपले लोक
निवडच अंमलबजावणी करत नाही. मी महाराज फक्त इतक्या पुरता महाराज आहे. आता कीर्तन संपेपर्यंत आहे. कीर्तन संपलं तर कोणी माझं दर्शन घ्यायची गरज नाही. मी तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मदत. नुसतं शब्दच नाही, वागायचंच. म्हणून आता माळी देताना कोणी पाया पडायचा प्रयत्न करू नका. खरंच मी साधा माणूस, मला आज्ञा नाही. मी पामरे विषयी मुमुक्षी आहे. खरंच मी चांगला नाही हो. माझ्या दर्शन घ्यायची गरज नाही. चांगलं जाणे महात्म्या दर्शन घ्या, त्यात तुमचं पुण्याचा भाग होईल. तुम्ही दर्शन घ्यायचं, दर्शनावर वेळ वाया घालू नका. कारण समय मला कळायला समय कसा महत्वाचा आहे. म्हणून आपण फक्त माळ घ्यायची आणि तुमचं जे प्रकार असं समितीचं प्रकार असं जेवण काय प्रकार असलं ते क्लिअर करून टाकायचं. फक्त वेळ वाया घालत नसते. मग आपण रामकृष्णाचं संत महात्म्या सेवा करायलाच पाहिजे. उलट देवाला माग सारा, पण संत अगोदर पूजन करा. संत पूजन शेजार संत करावं. आमच्याकडे संत पूजन आता महाराज आले समजा, तर महाराजाचे बायावर असतात ना, ते असं पाय धुतात, ते हळदी करतात, पाय दर्शन पूजा करतात. हे सगळं कसं पाहिजे. संत पूजन करायला हरकत नाही, करायला पाहिजे. संत पूजन करायला काय हरकत नाही, करायला पाहिजे. आपण रामकृष्ण सतत घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी आता तुम्हाला माहित नाही कदाचित, पंढरपूरला जवळपास 26 वर्षे पानपोई माझी होती. सारडा भवनाची मोठी पांढरी इमारत आहे बघा, चंद्रभागेच्या कडल्या तशी, दर्शन रांगेजवळ डीपी लाईनीचा. आणि तिथं असं आता लोखंडी उड्डाण पुरसा भाग झाला. तिथं त्या डीपीजवळ माझी पानपोई होती माझी. म्हणजे गडी बाहेर रोजानं लावायचे, मी पाणी वाटायचं, बायको पाणी वाटायची, लेकरं बाळा पाणी वाटायचे. आणि साधू संताला पण संतृप्त करायचं. आणि नंतर मी थकलो का, मग ते लेबर बाय आहेत ना, लेबर गडी, मग ते पाणी वाटायचं. डे नाईट आपली लाईन आषाढीची लाईन संपुस्तक 8 दिवस 10 दिवस महिना काय जे लागेल ते लागेल होत राहील हळू. म्हणजे आपण संतांची सेवा केलीच पाहिजे. उलट 28 प्रकारच्या दिंड्या आमच्या घरी चहा पाणी येतात. इथून जातो मी आपल्या ह्या रोडनं, पंढरपूर रोड आहे ना आपला, या रोडनं जातो. मग कोणा दिली 500 माणसं, 800, 1000, कदा 50 आहे काही दिंडीमध्ये जे आहेत. चला तुम्ही चहा पाणी घ्या. आणि अजून एक शहरातला दोष आहे. शहरात एक गुण आहे आणि एक दोष आहे. शहरातला गुण कोणता आहे? शहरातले लोक पुण्य विकत घ्यायचा प्रयत्न करतात. शहरातले लोक पुण्य विकत घ्यायचा. समजा दिंडी चालली का, महाराज पारली घ्या, महाराज हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. म्हणजे 10 रुपयाची वस्तू दिली, त्याला आपलं पुण्य भेटलं. हे बघा ते तर मान्यच आहे. पण शहरातला दोष हा आहे की शहरामध्ये चहा पाणी झालं समजा तर सकाळची वेळ असते ना, सकाळी 6ची 7ची वेळ असते. आणि नैसर्गिक गरज आहे माणसाची. कोणाची? स्त्री पुरुष कोणाची नैसर्गिक कोणती आहे? टॉयलेटची. मग एखादी वारकरी बाई म्हणली शहरातल्या बाईला की बाई मला थोडं टॉयलेट जायचं बरं का, तुम्हाला चहा देऊ का? दुसऱ्या बाईला म्हणा तुम्ही चहा घेतला का, तिला तू बिस्किट घेतला का? अगं ह्या बाईचं काय म्हणून ऐकून घेणार होतं. ही बाई काय म्हणायची की मला टॉयलेट जायचं म्हणाली, बाकी टॉयलेट जायचं म्हणाली ना, संडास जायची आहे ना, ती नैसर्गिक गरज आहे ना. ते त्याच्या अनसुनी करायची. अनसुनी माहिती आहे ना, कानाडोळा. आणि दुसऱ्या ते तिथून सुटकायचं, तिसऱ्या बाईकडे, चौथ्या 5व्या 8व्या बाईकडे जायचं. म्हणजे मी काय बोलायले, मला टॉयलेट जायचं हे मागं टाकायचं. पण माझे ज्ञानोबा तुकाराम जनाबाई मुक्ताबाई माझ्याकडे 23 खोल्या येतात आणि जवळपास 12-13 संडास बाथरूम येतात. वेल. आणि मी त्यांना प्राधान्य क्रमांक सांगतो की माऊली तुम्ही डबल चहा प्या. काही म्हाताऱ्या माणसाला इतकं कपात चहा पुरत नाही. तुम्ही डबल प्या, ट्रिपल प्या. मी म्हणालो प्या, तुमची गरज पूर्ण करा. लगेच जायचंय हे इथं जा, बाथरूम जायचंय, संडास जायचंय तिकडे संडासला जा. कारण पुन्हा प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. आंघोळ करायची, आंघोळ थंड पाणी, गार पाणी, थंड पाणी, गरम पाणी, सगळं क्लिअर होतं. काही अडचण नाही. करा, फक्त करा. आणि काहीच आमच्या घरी ठेवू नका. विसरते चड्डी चप्पल काही तावेल विसरती, काही आमच्या घरी ठेवू नका. काही ठेवू नका, सगळं घेऊन जा. काहीच ठेवू नका, कारण तुम्हाला प्रॉब्लेम तयार होतो वाटामध्ये. सर घुगी असती ना, घुगी नसली तर फार प्रॉब्लेम तयार होतो, सगळ्या अडचणी येतात. म्हणून फक्त संत सेवा केली पाहिजे. रामकृष्ण म्हणलं पाहिजे. ठालावे ठालावे म्हणजे बाया अनसुनी करतात, ऐकून नाही ऐकलं सर करतात. त्या बाईचा प्रॉब्लेम तयार होतो ना, त्या गाडीचा प्रॉब्लेम तयार होतो ना. बरं गडीला बोलताच नाही, बाहेर तर बाहेर बोलू शकतात ना. म्हणून मी स्वतः ही काळजी करतो. अगर तुम्हाला टॉयलेट जायचं का, जा. 2, 3, 4, 10 सकाळची वेळ असते, 10-20 जरी शी बाहेर पडली तर शी आत्महत्या दुरुस्त करणे माझं धर्म कर्तव्य. हे बात मला 100 रुपये देणं हे लौकिक कर्तव्य झाले.
पण जी एखाद्या म्हातारा माणसाचं शिकवणं बाहेर शक्य असते ती दुरुस्त करणं ही माझं पहिला कर्म, माझं हे पुण्य, हे धर्म आहे माझं, हे माझी भक्ती आहे. परमेश्वर माझी परीक्षा बघतो. वा तू पैसे तुझं पैशावर तू विकत घ्यायचा प्रयत्न करतो का? हे कामात तू सक्सेस असलास तर तू माझा खरा बघतोयस, नाहीतर नाही. म्हणून आपण हे सतत रामकृष्ण राम म्हणताना हेच आपण काम केलं पाहिजे. जसं पंढरपूर एक वाक्य लिहिलेलं बघा सभा मंडपात. आता हे पहिले लाकडी पाट्या होत्या सभा मंडपात पंढरपूरमध्ये, लाकडी पाट्या काढत आपण पहिल्या लाकडी पाट्या एक वाक्य असं होतं की तुमच्या मार्गामध्ये काही आड आलं, कंसात मांसात तुकडा, मांस आड आलं तर उचला आणि बाजूला करा, त्यात तुम्हाला पाप लागत नाही. अहो देवानं स्वतः मांस शिकू लागलं. बरं आता हरिदिनी बरं का, पण तरी वाक्य आलंय. सो देवाने स्वतः सदन कसायला मांस शिकू लागलं. उच नीच काही नेणे भगवंत. त्या अभंगात सगळं कोण देवानं काय काय काम केलं, कोणाकोणाचे काय काम केले, सगळे काम सांगितलं आहे. तसं सावता बाबाला कसं खुरपू लागलं, कोणाला काय 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 काम करू लागलं, सगळं काम दिले. मग मला सांगा, आपण रामकृष्ण म्हणलं कलियुगातलं सगळ्यात मोठं श्रेष्ठ साधक रामकृष्ण पाहायला भेटतं. म्हणून आपण सगळ्या रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. आपण आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. विठोबार माऊली आपण रामकृष्ण म्हणण्याशिवाय पर्याय तुम्हाला रामकृष्ण म्हणावंच लागन. जर नाही म्हणाल तर मग इतकं मोठं आपल्या डोक्यात पाप होणार आहे, इतकं माथ्यावर पाप होणार आहे की 84 लक्ष फिरून सुद्धा ते पाप लवकर फिटणार नाही, संपणार नाही. पुन्हा जरी आपल्याला मनुष्य जन्म भेटला तर हा असा जन्म भेटल. फक्त म्हणायला माणूस आहे, त्याला फक्त शेपूटच नाही असा जन्म होतो. म्हणजे आकृती माणसाची आहे पण वर्तन जाणाऱ्यापेक्षा वाईट. हे आपले कर्म आहेत. मागचे कर्म आहेत का, केले कर्म त्याची भोग आले, केले कर्म झाले 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 त्याची भोग आले. सुंदर मुलासाठी एकदा टाळ्या स्वागत करूया. सुंदर मुलासाठी माझी जनाबाई मुक्ताबाई, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, यासाठी मला भाग्याचा वाटतो. ते यासाठी की आषाढी आपला पायी सोहळा असतो देववरनं पंढरपूरला आषाढीच्या वेळेला, आणि आषाढीच्या वेळेला पायी सोहळ्यामध्ये खरा मानाचा अश्व, तुकोबराच्या पालखी सोहळ्यासोबत जो खरा मानाचा अश्व आपण दर्शन घेतला असेल असं मी घेतलं आहेच, मानतो म्हणण्यापेक्षा आपण वारकरी आहोत. आपण तुकोबराच्या पालखीच्या सोहळ्याचा खरा मानाचा जो अश्व असतो त्याचं दर्शन घेतलं आहे. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं कृपा आशीर्वाद आहे. हा आमचा आहे रामकृष्ण हरी. आपण बाबळगावकरांचा अश्व म्हणतो, तो बाबळगावकरांचा अश्व म्हणजे आमचा अश्व आहे. त्याच्याकडे असतो म्हणजे विनायकराव नारायणराव रणेर मुकदम आमचा अश्व असतो. म्हणजे आमचं वैभव आहे, आमचं त्यासाठी भाग्य आम्हाला वाटतं. आणि
आता मला संसारात आहे, मी संसारात असावे असूनही नसत बघा, पण तरी सुद्धा संसारात असून सुद्धा प्रत्येक क्षणा मी रामकृष्ण रामकृष्ण फक्त म्हणतो. मला बायको यासाठी मला आवडते. शब्द ऐका, माझा प्रत्येक शब्द तुम्ही समजून घ्यायला सुरुवातीला सांगितलं मी, शेवट समजून घ्यायचा आहे. बायको आवडते, बायको म्हणून आवडत नाही, तिचं शरीर म्हणून आवडत नाही. शब्द ऐका, बायको आहे माझी म्हणून आवडत नाही, शरीर माझी शरीर आहे म्हणून मला आवडत नाही. अगदी पहिल्या दिवशी पहिल्या रात्री सुद्धा पांडुरंग परमात्म्याला हीच विनंती केली मी. पहिल्या रात्री कळतो मला अर्थ, देवा मला लग्न नव्हतं करायचं, माझ्या गळ्यात घडकी आली, तू कसं निघो, मला काय, मला काम क्रोध लोभ दंभ मत्सर नको 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 नकोच. पण बायको आवडते यासाठी वाक्य बोललो, जी मुलगी आहे जी आहे ती चांगल्याची पोरगी आहे. चांगल्याची म्हणजे कोणाची? वारकऱ्याची, चांगल्या वारकऱ्याची, चांगल्या वारकऱ्याची. श्रीमंत नाही मला म्हणजे चांगल्या वारकऱ्याची. का तर तुकोबाराच्या पालखीची देवघरातली आषाढीच्या वेळेला देवघरातून तुकोबाराची पादुका निघते आणि ती देवघरातून पादुका डोक्यात घ्यायची असते आणि ती प्रदक्षिणा करून ती आपण रथात ठेवतो. हे पादुका डोक्यावर घेऊन ती पूर्ण मिरवणूक पूर्ण करून ती रथात ठेवण्याचा मान माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज सोळंके, गंगा मसलेकर, आपण गंगा मसलेकरांना मान म्हणतो, ते माझे सख्खे सासरे होते. त्यांचं रक्ताची मुलगी आहे, त्यांची मुलगी म्हणून वारकऱ्याची पोरी म्हणून आवडते. म्हणजे मादी म्हणून नाही का, बायको शरीराचं आकर्षण नाही, फक्त रक्त चांगले, रक्त चांगले म्हणून आवडतं. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे पर्याय नाही, तुम्हाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणावंच लागन. आणि जर रामकृष्ण म्हणलं, जर आपण सगळ्या जगाचं भलं करायचा प्रयत्न केला, सर्वे संतू निरामया, सगळ्या जगाचं आपण जर म्हणून देवा सगळ्याचं भलं कर, सगळ्यात मी आलो का नाही, सगळ्यात मी आलो, पण आपण कहतो माझं भलं कर, माझ्या बायकोचं भलं कर, माझ्या पोराचं भलं कर, माझं काय काय जवळची होती रांग आपण सुरू करतो. तसं नाही, देवा जगाचं भलं कर, आपला आपण असेल. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं म्हणजे आमचे तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या जन्मात सांगतात, तुका म्हणे आता उदारतो तुका म्हणे आता उदारतो होई, तुका म्हणे आता उदारतो होई, तुका म्हणे आता उदारतो होई. माझ्या ठेवी पारी ठेवी पारी संताकिया, या संताची निराळी हेची भजने, या संताची निराळी हेची भजने. माझ्या पायी ठेवी संताकिया, माझ्या पायी ठेवी संताकिया, हेची भजने, या संताची निराळी हेची भजने. आणि करुणे काही मागे
संताची निराळे माऊली आपण ज्ञानोबा तुकोबा रात्रंदिवस रामकृष्ण रामकृष्ण राम काही म्हणा आता तुमच्या जे असं ओम नमः शिवाय असं काय असं काय असं ना पण म्हणत राहा त्यासाठी तुम्हाला पर्याय नाही. आपण आपला देह कारणी लावला गेला पाहिजे म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण सतत म्हणायचं. माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई आपण धर्म संकीर्तन असं वाढवत ठेवूया. जेव्हा का गरज असेल तुम्हाला चिंतनाचं पटलं असलं तर भविष्यात कधी आवाज द्या मी तुमचाच आहे. 100% लक्ष ठेवायचं. फक्त 10-12 दिवस आपले कटले की मी तुमचाच आहे. 2 दिवस बी राहील मला काही ना नाही. मी जे बोललो का इथं ये मी झाडझूड करीन सगळं स्वच्छता करायला मला काय हे पा इथं नुसतं बोलणं नाही वागणंच. मग आता मी आलो समजा एसटी येईल मग 2 दिवस राहता ते ड्रायव्हरला गाडी इथं राहायला परवडत नाही समजा. म्हणून एसटी आपलं आलं की 10 इथं राहायचं 2 दिवस 3 दिवस. कोणाचं घर नको दार नको इथं मंदिर आहे छान इथंच राहायचं. इथं काहीच नको फक्त एकच आहे रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं. आपलं कीर्तन ठेवायला 1 रुपया लागत नाही काहीच नाही. उलट माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई माझी विनंती हीच आहे की माझं जे चुकलं असेल का तुम्ही कृपा करून मला सांगा फोन करा की महाराज हे चुकलं ते चुकलं तर जेणेकरून मी विचार करेल की आपलं चुकलंय का ठीक मी दुरुस्त करून घेतो. कारण जितके माझे कीर्तन मी कीर्तन चालू जात हे चालूच आहे. हे कीर्तन माझे एवढे ऐकतो की लोकांचे दुसऱ्याचे ऐकतो अगोदर. कारण दुसऱ्याच्या कीर्तनात बसणं काय घेऊन उभं राहणं ते श्रवण करणं चिंतन करणं निध्यासन करणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. कारण आपण वाचन केलं पाहिजे म्हणून मी वाचन मनन चिंतन केलं पाहिजे विचार केला पाहिजे आपलं काय चुकलंय. म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या हातून खरंच विनंती तर माझं काहीतरी यांचं सार्थक आहे. तुम्ही कृपा करून मला सांगा की महाराज हे चुकलं ते चुकलं. माझा नंबर तुम्ही अशोक महाराज परभणीकर युट्यूबला पाहिलं मुलांना कळतंय तुम्हाला 100 200 10 20 कीर्तन आपोआप पाहायला भेटतील. मी कीर्तन पहा हे तुम्हाला बोलत नाही वाक्य मला त्याचा प्रचार करायचा मला त्याचं कळत बी नाही. ते त्याचं काय कळते काय असते काहीतरी असते ते काही कळत नाही. फक्त इतकंच आहे रेकॉर्डिंग करायची मुलगा डाउनलोड करून टाकतो ते बाकी काय ते मला काहीच कळत नाही. आणि काय हे माझा रोल बी नाही. माझा रोल इतकाच आहे फक्त चिंतन पटलं तर भविष्यात ठीक आहे नाही पटलं स्वागत आहे. मला जेव्हा गरज पडली तेव्हा शेतात जातो. जे झाडं असते ना वृक्ष वेली लता कापूस आहे हरभरा आहे काय असेल आपलं उभं आहे छानपैकी कंबर बांधचे आपलं चिंतन कीर्तन सुरू 2 तास कीर्तनच करायचं. कांदा मुळा भाजी अवघी विठा पाहिजे माझी तीच माझी विठा पाहिजे दुसरं कोण आहे माझं. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा सारा माझा दुसरं काहीच नाही. म्हणून रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही मला सांगावं म्हणून इतकं धडपड करून येणं. आणि जवळपास आयुष्यात 34 वर्षात हा झाला 10 दिवस रजा असेल माझी. बोलणं सोपं आहे शिकण्या कोणाकडच असेल 37 वर्षात 10 दिवस रजा असेल. आज सुद्धा अर्धी रजा देऊन आलो मी शिकून आलो. इंटरव्ह्यू भरल्यावर पण शिकवलं आणि अर्धी रजा दिली आणि ती सीएल तिथे माझी अर्धी नको. कारण मी विद्यार्थ्याला इमानदारीने किती शिकवतो. विद्यार्थी माझं कर्म कोणतं आहे पहिले विद्यार्थ्याला इमानदारीने शिकलं इतकंच कर्म माझं. हे माळी वाटणं कीर्तन करणं जर ते करत नसतं हे ढोंग आहे. हे ढोंग करत काय फायदा आहे. अगोदर ते इमानदारीने करणं. माझं कर्म इमानदार माझा पहिला धर्म आहे आणि ते कर्म करायचं माझं पांडव बघतंय ना दुसरं कोण बघणार आहे. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई आजचा जो आपला मागणी पर अभंग आहे. तुकोबाने जी मागणी मागितली तुकोबाने अभंग ज्या भूमिकेतून अभंग प्रस्तुत झाला आहे ते भूमिकेबद्दल मी चिंतन केलं का त्याच्या जवळ गेलो असं मुळीच नाही. माझा दावा नाहीये की मी बोललो तेच तुकोबाने सांगितलं. याच्यापेक्षा फार फार उच्च प्रतीचं ज्ञान तुकोबाने त्यात प्रतिपादन केलंय. मी पामर आहे मला त्याचं ज्ञान नाही. मी काय वारकरी शिक्षण संस्थेत सुरुवातीला शिकायला होतो पण ते घुटपणा होता ते काही लक्षात आलं नाही. आता फक्त असंच सर्वांना हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करतो. आता मी वारकरी संप्रदाय याच्यामध्ये बालवाडीला प्रवेश घेतो आहे. तुम्हाला सगळं कळतं महाराजाला येत नाही कडे खरं पण सांगा झाकून काहीच ठेवायचं नाही. महाराजाला इतर कीर्तन करायचं छान छान रंगून कीर्तन सांगता येत नाकडे तर कसं वेगळंच वाटायले. सो माझा दोष आहे हा माझ्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून माझी ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई या ठिकाणी कीर्तन सेवा मी पूर्ण विरोध देतो. माझे ज्ञानोबा तुकोबा आणि माझे ज्ञानोबा तुकोबा सोबतच माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर मोतीराम महाराज मारुतीराम महाराज यांच्या चरणी मी
पुष्प त्यांना अर्पण करतो. तुम्ही सर्व माता माऊली जनाबाई मुक्त तुमच्या चरणी मी वंदन करतो, नमन करतो. तुम्हाला मी पुष्प करतो, अर्पण करतो. जे चुकलं आहे ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे चांगलं आहे ते माझ्या मार्गावर मार्गाचे रंगनाथ गुरुजी परमेश्वर यांचं आहे. माझं काहीच नाही, मी फक्त भारवाही आहे. आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हे पाच जनाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुका 15 मिनिट आपलं प्रकरण उरकलं पाहिजे. दर्शन घ्यायचा कोणी प्रयत्न करू नका, कारण आता जेवणाचा काहीतरी प्रकार असू शकेल असेल, म्हणजे फराळाचं प्रकरण असेल. तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून माझ्या वेळेला सोडलं. फक्त तुम्ही जी माळ आली तुमच्या हातात ती घ्या, आणि ती पुन्हा बदलायची असेल तर तुमच्यात बदलून घ्या. आणि काहीच नाही मिळालं तर माझ्याकडून नंतर बदलून घ्या. पण मला ही द्या ती द्या ह्या नावाखाली कोणा डबल करून घ्यायचा प्रयत्न करू का. रांगेने यायचंय. इथले कमिटीवाले कोणी असतील ते थोडं सहकार्य करून घ्या. अगोदर जनाबाई मुक्ताबाई आणि नंतर आपली पुरुष मंडळी नंतरचा प्रकार हे करून घ्या. कोणी दर्शन घ्यायचा प्रयत्न करायचा नाहीच. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांचं सौजन्य विनामूल्य. आणि उद्याचा नाश्ता होईल तुका हरिशंकर देशमुख यांचा नाश्ता होईल. आणि उद्याचे काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य महादेव महाराज चक्रवाडीकर यांचे होईल. आणि सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन होईल. नंतर सामुदायिक महाप्रसाद होईल. आणि काल्याचे कीर्तनाचे सौजन्य आहे जयचंद्र देशमुख आणि गुरुलिंग देशमुख. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे देवा पुढे उत्तरे अनाविचारला जे कारण्या तुला तुका मने ज्ञानेश्वरा पाया गळी सुंदरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, आजचा जागर तेरखेडा आणि या ठिकाणी जे भजनी मंडळ आलेलं आहे त्यांचा होणार आहे. हॅलो, महाराज आपल्या मठामध्ये बसणार आहे. ज्यांना माळा घ्यायच्या असतात त्यांनी महाराजाकडून घ्यायचा. लगेच